जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर मी आज छान असे सोपे आणि झटपट होणारी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला फारसं काही साहित्यही लागणार नाही. फक्त आपल्याला कांदा लागणार आहे, मिरची लागणार आहे आणि किंचित असं आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि 1 चम्मच असं तेल लागणार आहे. तर सर्वात आधी आपण मिरच्या घेऊया. मिरच्या अशा छान अशा वॉश करून घेतलेल्या आहेत मी. आता मध्ये आपल्याला कट करून घ्यायच्यात मिरच्या आणि सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच मधून कट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारची जर कांदा मिरची जर तुम्ही बनवली तर एक किंवा अर्धी भाकर तर तुम्ही नक्कीच जास्त खाणार. तर पाहू शकता मिरच्या तर आपल्या छान अशा कट करून झालेल्या आहेत. आता आपल्याला कांदाही आपल्याला चिरून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला असा उभा चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 कांदे वापरलेले आहे. दोन्ही कांदे असे छान असे उभे चिरून घेतलेले आहेत. मिरच्या जर तुम्ही याला फारशा जर तिखट घेणार असाल तर तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढवू शकता आणि तुम्ही जर पक्के असे तिखट खाणारे असाल तर मिरच्या आणि कांद्याचं प्रमाण सेम ठेवू शकता. पण आमच्याकडे तिखट जास्त कोण खात नाही, त्याच्यामुळं आम्ही जेव्हा कधी अशा प्रकारची मिरचीची रेसिपी बनवतो तेव्हा आमच्याकडे कांद्याचं प्रमाण नेहमी जास्त असतो. तर पातेलीमध्ये मिरची आणि कांदा घेतलेला आहे. आता पातेली गॅसवर ठेवून देणार आहे. गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता फक्त असं अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. जेमतेम असं आपल्या मिरच्या छान असं मऊ आणि सॉफ्ट होतील एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि फक्त 2 मिनटासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. 2 मिनटं तर पाहू शकता झालेलं आहेत आणि मिरचीमधला आपला पाणी पूर्ण असं आटून गेलेलं आहे. थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे फक्त आपल्याला. आणि तुम्हाला कलर जर हवा असेल तर तुम्ही किंचितशी अशी हळदही टाकू शकता. त्यानेही आपल्या मिरच्या खूप छान दिसतात. आता फक्त आपल्या चवीपुरता अर्धा चम्मच मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि 1 चम्मच फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. मीठ आणि तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा मी थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून देणार आहे. मिरचीचा तिखटपणा आणि कांद्याचा गोडवा याच्यामुळं मुलं ही मिरची खूप छान लागते, टेस्टी लागते खायला. तर पाहू शकता थोडा वेळ तर झालेला आहे आणि आपली कांदा आणि मिरची छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर माझी रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.